लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत की रम्या आणि विजयच्या लग्नानंतरची पहिली रात्र असते। मग रम्या आरशासमोर तयार होत असते, तेवढ्यातच तिकडून विजय येतो आणि तिच्या समोर उभा राहतो। मग रम्या म्हणत असते की काय झालं, असा मध्येच का उभा आहेस तू, सर ना बाजूला। त्यावेळेस विजय रम्याला म्हणतो की नाही, मी अजिबात बाजूला सरकणार नाही आणि तो रम्याकडे एकटक बघत हसत असतो। मग रम्या विजयला म्हणत असते की अरे विजय, असा काय बघतोय माझ्याकडे। तर विजय लाडात येऊन तिला म्हणत असतो की अगं रम्या, मी तुलाच बघतोय, माय ब्युटिफुल, व्हेरी ब्युटिफुल ब्राईट। त्यावेळेस रम्या म्हणत असते की हे बघ विजय, मी काही फार बऱ्या मूडमध्ये नाही, त्याच्यामुळे तू बाजूला सर। मग विजय जास्तच लाडात येऊन म्हणतो की पण मी आहे ना मूडमध्ये सध्या। आणि मग तो तिचा हात पकडतो आणि म्हणतो की मी खूप छान मूडमध्ये आहे। विजयने असा रम्याचा हात पकडल्यामुळे आणि तो असं लाडात येऊन बोलल्यामुळे रम्याला मात्र त्याचा खूपच राग येतो। आता ती जोरात त्याच्यावरती चिडते आणि हात झिडकारून काढून घेते आणि रागाने त्याला म्हणत असते की विजय, हात कसा लावला मला, तुझी हिंमत कशी झाली मला हात लावण्याची। त्यावेळेस तो पुन्हा हात लावतो आणि म्हणतो की ही काय, असा हात लावला तुला मी। मग आता तो परत हात लावतो म्हणून रम्या खूपच रागाने त्याला युजलेस म्हणते। त्यावेळेस विजयला राग येतो आणि तो म्हणतो की काय म्हणाली रम्या तू, आता मला ऐकायला आलेला आहे युजलेस असं म्हणाली मला खरंच। आणि तो म्हणत असतो की मला मान्य आहे आपलं लग्न खोटं झालेलं आहे, पण आपल्याला एकमेकांबद्दल जे वाटतं ते तर खरं आहे ना रम्या, बोल ना, आता का गप्प बसलेली आहे, तू माझ्यावरती प्रेम करते ना। त्यावेळेस रम्या सुद्धा घाबरते, कारण तिला वाटतं की आता जर विजयला माझं खरं रूप कळलं की मी ह्याच्याबरोबर प्रेम करत नाहीये तर खूप अवघड होईल, हा मला मदत करणारच नाही, मला आता काहीही करून याच्याशी गोड बोलावंच लागेल। नाही रम्या, मी असं नाही करू शकत, मला आता ह्याला असं गोड बोलून माझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवायलाच पाहिजे। म्हणून आता ती तिच्या चेहऱ्यावरती स्माईल आणते आणि म्हणते की मला माहिती आहे मी जरा ओव्हर रिॲक्ट झाले, अरे मला अशी सवय वगैरे नाहीये ना, तू अचानक मला हात लावला म्हणून मला थोडंसं वेगळं वाटलं, पण खरंच सॉरी बरं का, मी असं पुन्हा नाही करणार। आपण ना जरा बोलूया, म्हणजे तू शांत होऊन माझं आधी ऐकून घे। मला काय म्हणायचंय की जेव्हा आपलं खरोखर लग्न होईल तेव्हा आपल्या नात्यामध्ये काही नाविन्य उरणारच नाही जर आपण आत्ता असं केलं तर, कळतंय का तुला विजय। तेव्हा विजय म्हणतो की रम्या, तू जे हे बोलतीये तर मनापासून बोलतीये का मला तुझ्यापासून लांब ठेवण्यासाठी हे सगळं तू बोलतीये। त्यावेळेस रम्या थोडीशी घाबरते आणि मग अडखळत बोलते की अरे नाही, खरंच मी मनापासून बोलते विजय। अरे तुला पार्थने जेव्हा तो फेक ऑडिओ पाठवला होता आणि मग तू लग्न मोडायला तयार झाला होता तेव्हा मी तुला का मनवलं असतं, मला तुझ्याबद्दल वाटतं काहीतरी। मग विजय सुद्धा तिला म्हणतो की हो रम्या, मला पण तुझ्याबद्दल वाटतं काहीतरी। मग रम्या म्हणते की कळतंय ना तुला, पण आपण थांबूयात ना थोडे दिवस, शेवटी अरे मी तुझीच आहे ना आणि मी कुठे जाणार आहे। आपल्याला ज्यावेळेस खरोखरी लग्न होईल ना त्यावेळेस आपण या सगळ्या गोष्टी करणार आहोत। मग विजय रम्याला म्हणतो की बर ओके, आता तू म्हणतेस तर आपण नंतरच हे सगळं करूया। मग रम्या त्याला थँक्यू म्हणते। मग आता विजय तिच्यापासून थोडासा लांब चाललेला असतो तर रम्या म्हणते की विजय, अरे हे मंगळसूत्र काढायला मला मदत कर ना, मी केस बाजूला घेते किंवा तू माझे केस बाजूला घे आणि हे मंगळसूत्र काढ। त्यावेळेस विजय म्हणतो की रम्या, अगं काय तुला वेड लागले का, तू मंगळसूत्र का काढते आणि बघ ना ते तुला किती छान दिसते तुझ्यावरती। त्यावेळेस रम्या म्हणते की हो छान दिसते, पण अरे मला याची सवय नाहीये, टोचते मला ते, आणि आपल्या खोट्या लग्नाचे हे मंगळसूत्र आहे ना, तू जेव्हा मला खऱ्या लग्नाचं मंगळसूत्र घालशील ना ते मंगळसूत्र मी असं कंटिन्यू रोज घालत जाईल, मी कधीच काढणार नाही। मग आता ते मी झोपताना सुद्धा काढणार नाही। तर आता तो म्हणतो की बरं ठीक आहे। मग आता तो तिला मंगळसूत्र काढायला मदत करतो। मग रम्या ते मंगळसूत्र घेते आणि ड्रेसिंग टेबलवर तिकडे फेकून देते। ते पाहून विजयला आश्चर्याचा धक्काच बसतो। तो आता मनाशीच बोलतो की रम्या, तू जे बोलत आहे आता ते खरं होऊ दे, नाहीतर माझ्यासारखा वाईट कोणीच नाही, असं म्हणून तो खूपच रम्याकडे रागाने बघत असतो। रम्या मात्र आता आरशामध्ये कशी दिसते ते बघत असते। मग थोड्या वेळाने रम्या पुस्तक वाचत असते आणि विजय त्याला वाचण्यासाठी पुस्तक शोधत असतो। तेवढ्यातच बाहेरून काव्या येते आणि दरवाजा वाजवते आणि जोरात ओरडते, रम्या दरवाजा उघड ना। तर रम्याला काव्याचा आवाज आल्यामुळे खूपच राग येतो आणि मग ती आता विजयला म्हणत असते, जा रे दरवाजा उघड, बघ ती काय म्हणते ते। विजय जातो आणि दरवाजा उघडतो।
त्यावेळेस काव्य आतमध्ये येते आणि म्हणत असते की हाय, सॉरी हा मी तुम्हाला डिस्टर्ब केलं, पण डोंट वरी हा विजयराव, रम्याने मला आणि पार्थला जितकं आणि जितक्यांदा डिस्टर्ब केले ना तेवढं काही मी तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही, अशी म्हणून ती खूप मोठमोठ्याने हसायला लागते आणि दोघांनाही म्हणते की द्या टाळी. आता असं म्हणून ती 2 हात पुढे करते, पण रम्या तिच्याकडे खूपच रागाने बघते. तिला अजिबातच हे काव्याचं बोलणं आवडलेलं नसतं आणि विजयला सुद्धा आवडलेलं नसतं. मग विजय चिडतो आणि म्हणतो की काय ग काव्या, तू आमच्याच रूममध्ये येते आणि असं रम्याशी बोलते, ते पण तिच्या लग्नाच्या पहिल्या रात्री तिच्या नवऱ्यासमोर. त्यावेळेस काव्या म्हणत असते की अरे वा, तिच्याच नवऱ्यासमोर तिच्या गळ्यात मंगळसूत्र नाहीये, हे चालतंय का तुम्हाला? आणि मग विजयला खूप आश्चर्याचा धक्काच बसतो. तर आजचा भाग येथेच संपलेला आहे.